नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. रब्बी हंगाम 2024 साठी शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी कधीपासून सुरू होणार आहे, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. प्रेस नोट दिनांक 1/12/2024. नवीन रूपात ई पीक पाहणी DCS मोबाईल ॲप 1 डिसेंबर 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध. रब्बी हंगाम 1 डिसेंबर 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत असून शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याकरता आधी ई पीक पाहणी मोबाईल ॲप उपलब्ध होते, परंतु आता केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये काही तांत्रिक दुरुस्ती करून नवीन रूपात ई पीक पाहणी DCS उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यानंतर 100% पीक पाहणी नवीन सुधारित ई पीक पाहणी DCS मोबाईल ॲपद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. शेतकरी स्वतः पिकाची नोंद ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवायचे व उर्वरित पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदविलेली नाही ते तलाठी यांच्या मार्फत होत असायची. यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करण्याकरता सहाय्यक यांची नेमणूक करण्यात येत आहे. प्रत्येक गावासाठी एक सहाय्यक उपलब्ध असणार असून सहाय्यक मार्फत पीक नोंदणी होणार आहे. पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, MSP अंतर्गत पिकाची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी DCS मोबाईल ॲपमध्ये पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. नवीन मोबाईल ॲपमधील आवश्यकता: पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून 50 मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य असेल. पिकाचे 2 फोटो घेणे बंधनकारक असेल. आणि सुधारित ई पीक पाहणी DCS ॲपमध्ये नवीन काय सुविधा असणार आहेत पहा. शेतकऱ्यांना पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सहाय्यक उपलब्ध असेल. सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना आवाहन करण्यात येते की आपली पीक पाहणी ठराविक मुदतीत करून घ्यावी, जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरता अडचण येणार नाही. रब्बी हंगाम पीक पाहणीचा कालावधी: शेतकरी स्तरावरील पीक नोंदणी कालावधी 1 डिसेंबर ते 15 जानेवारी असणार आहे. आपल्या 7/12 पिकाची नोंद तुम्ही ई पीक पाहणी DCS ॲपद्वारे करू शकता. यासाठी 1 डिसेंबरपासून रब्बी हंगामासाठी शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी नोंदणी सुरू झालेली आहे आणि याची अंतिम तारीख जी असणार आहे ती 15 जानेवारी 2024 ही असेल. ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरून ई पीक पाहणी DCS हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करून ई पीक पाहणी करायची आहे. तर आपण ही आपली ई पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ई पीक पाहणी कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.